हॅलो फ्रेंड्स, डेलिश मराठी किचनमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे पनीरची एक खास रेसिपी, पनीर अफगाणी। याच्यामध्ये तिखट पावडर किंवा मिरची वापरली जात नाही, त्यामुळे लहान मुलांनाही खूपच आवडू शकते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। तर इथे सगळ्यात आधी मी पाव किलो पनीर घेतलेले आहे, व्यवस्थित क्यूब केलेले आहेत। याच्या मॅरिनेशनसाठी चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे, चिमूटभर काळी मिरी पावडर आहे, 1 चमचा आलं लसूण पेस्ट आहे, पाव चमचा हिंग आहे आणि कोथिंबीरचे जे देठ आहेत ते बारीक करून घेतलेले आहेत। परत 1 चमचा तेल लागणार आहे। तर सगळ्यात आधी आपण हे सगळं साहित्य पनीरला लावून घेऊयात आणि 15 ते 20 मिनिटांसाठी मॅरिनेशनला ठेवून देऊयात। तुम्ही बघू शकता याच्यामध्ये मसालेही काही जास्त नाही आहेत, त्यामुळे मुलांना अगदी पौष्टिक अशी ही भाजी तयार होते। ठीक आहे, व्यवस्थित पुसून आपण सगळे मसाले या पनीरला लावून घेऊयात। तर तुम्ही बघितलं, व्यवस्थित आपण पनीरला सगळे मसाले लावून घेतलेले आहेत। मॅरिनेशनसाठी 15 ते 20 मिनिटं आपण हे बाजूला ठेवून देणार आहोत। आता ग्रेव्हीसाठी काय साहित्य लागते बघून घेऊयात। तर इथं 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत, 2 चमचे आलं लसूण पेस्ट आहे, 10 ते 12 काजू घेतलेले आहेत आणि मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे। परत इथं 1 चमचे धनाजिरा पूड घेतलेली आहे, चवीपुरतं मीठ आहे आणि पाव वाटी दही घेतलेलं आहे। दही आंबट नाहीये, गोडसर असं हे घरी लावलेलं ताजं दही आहे। तर सगळ्यात आधी आपण हा सगळा मसाला मिक्सरला बारीक करून घेणार आहोत। तर इथं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, याच्यामध्ये आपण कांदा, काजू, आलं लसूण पेस्ट, कोथिंबीर हे सगळं व्यवस्थित बारीक करून घेऊया। अतिशय चवदार अशी ही ग्रेव्ही बनते, चपाती बरोबर, नान बरोबर किंवा भाताबरोबर ही खूप छान लागते आणि माझी गॅरंटी आहे लहान मुलं तर हे अगदी आवडीने खाणार आहेत। तर आपण मिक्सरला हा मसाला फिरवून घेतलेला आहे। आता याच्यामध्ये आपण दही पण घालून देऊ, पाणी वापरायचं नाहीये, दह्यामध्ये हा मसाला अगदी बारीक होऊन जाईल। ठीक आहे, व्यवस्थित घालून देऊया दही, मीठही याच्यामध्ये घालून देऊया आणि धनाजिरा पूड। आता हे अगदी व्यवस्थित असं बारीक आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघितलं, छान अशी पेस्ट आपली रेडी झालेली आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, एक पॅन घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घालायचं आहे आणि ही ग्रेव्ही हाय फ्लेमवर जोपर्यंत तेल बाजूला सुटत नाही तोपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। याच्यामध्ये आपण काजू वापरलेले आहेत, त्यामुळं ग्रेव्ही पटकन तळाला लागण्याची शक्यता आहे, त्यामुळे सतत ढवळत आपल्याला ही ग्रेव्ही तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायची आहे। पाच मिनिटं झाकून देते। तुम्ही बघू शकता थोडंसं तेल वरती आता दिसत आहे। अजून एक 5 मिनिटासाठी आपण ग्रेव्ही झाकून देऊयात। आता बघू शकता पाणी आटलेलं आहे आणि ग्रेव्ही आपली व्यवस्थित भाजली गेलेली आहे। आता आपल्याला ही ग्रेव्ही बाजूला ठेवायची आहे आणि आपण जे पनीर मॅरिनेशनसाठी ठेवलेलं होतं ते व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। तर इथं मी थोडंसं तेल घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपले पनीरचे क्यूब व्यवस्थित ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घेणार आहोत। अतिशय चवदार असं हे पनीरसुद्धा लागतं, तुम्ही ग्रेव्हीमध्ये न घालता हे असंच मुलांना खायला देऊ शकता। मस्त असा ब्राऊन कलर येईपर्यंत पनीर आपण तळून घेतलेला आहे। आता आपण पनीर बाजूला काढून घेऊ आणि ग्रेव्हीमध्ये घालून देऊ। तर तुम्ही बघितलं, अतिशय कमी मसाल्यामध्ये झटपट अशी आपली पनीर अफगाणी ही डिश तयार आहे। ग्रेव्हीमध्ये आपण पनीर घालून देऊ। लहान मुलांसाठी किंवा ज्यांना तिखट आवडत नाही, चालत नाही, त्यांच्यासाठी ही पनीरची अगदी मस्त अशी रेसिपी आहे। तर फ्रेंड्स, माझे चॅनल नवीन आहे, रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।